नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आतापर्यंत आपण श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या 5 अध्यायांची थोडक्यात माहिती बघितली. आज आपण 6वा अध्याय, ज्याचं नाव आहे आत्मसंयम योग, याची माहिती बघूया. आत्मसंयम योग हा जो अध्याय आहे, याची एकूण श्लोकसंख्या 47 आहे आणि या अध्यायात नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात आहे संयमाचं महत्त्व. यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनांना सांगतात आहे की आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं तर आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो. आणि त्यासाठी काय करू शकतो आपण मनावर इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याकरता? त्यासाठी त्यांनी ध्यानधारणेची योग्य पद्धत, त्याचबरोबर योगाभ्यासाची योग्य पद्धत याबद्दलची सुद्धा माहिती या अध्यायातनं सांगितलेली आहे. ते म्हणतात की योग्य योगाभ्यासाद्वारा बरोबर ध्यानधारणेद्वारा तुम्ही आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकता आणि आपलं ध्येय प्राप्त करू शकता. त्याचबरोबर या अध्यायात त्यांनी भक्ती, कर्तव्य आणि निष्ठा यांचं सुद्धा महत्त्व सांगितलेलं आहे. तर असा हा 6वा अध्याय आत्मसंयम योग.